आपल्या सोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण। दोघांचंही स्वागत। सूरजजी आपलंही आणि सुषमाजी आपलंही स्वागत एबीपी माझाचा हा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये। सूरजजी, अर्थातच माझा पहिला प्रश्न आज तुम्हालाच असणार आहे, स्वाभाविक आहे। आणि छगन भुजबळांनी केवळ नाराजी व्यक्त केली काल होती, पण आज ते किती घुसमट होते त्यांची हे त्यांच्या सगळ्या बोलण्यातनं आज लक्षात आलं आणि ती खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होते। आणि आज त्यांनी थेट अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघच निर्णय घेतात या भाषेत त्यांनी सुनावलेलं आहे पक्षाला। खरं पाहिलं तर भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक नेतृत्वाने काम केलेले आणि कालचा जो निर्णय मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेण्याचा झाला, त्याच्यामध्ये काही लोकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या भविष्यकाळामध्ये देण्याचा निर्णय हा पक्षाकडनं ठरवण्यात आला आणि लवकरच भुजबळ साहेबावरती एक वेगळी जबाबदारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं देण्यात येणार आहे असं सुचवत अजितदादांनी मला वाटतं 2 दिवसापूर्वीच या केलेलं आहे। भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, लढवय्ये नेते आहेत। पुढच्या काळामध्ये त्यांच्या उंचीची जबाबदारी हे त्यांच्याकडे येणार आहे। त्याच्यामुळं आज त्यांच्याकडे मंत्रिमंडळामध्ये सहभागी न करून घेता पुढच्या त्या जबाबदारीसाठी त्यांना तिथं आपण त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात येणार आहे। परंतु मला वाटतं जी काही भुजबळ साहेबांचा राग आहे किंवा भुजबळ साहेबांनी जी काही माध्यमामध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे गैरसमजातून निर्माण झालेल्या प्रतिक्रिया आहेत। त्याचं कारण असं आहे की त्यांना समाविष्ट न केल्याबद्दल राग असणं स्वाभाविक आहे, कारण जागा कमी होत्या, निवडून आलेले उमेदवार जास्त होते आणि ते सर्व पक्षामध्ये तशाच पद्धतीचं झालेले। परंतु भुजबळ साहेबांसारखे ज्येष्ठ नेत्यांना असं वाटलं की माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती, तर त्याच्यावरती आमच्या वरिष्ठ पातळीकडनं त्यांच्याशी संवाद साधून त्यांची नाराजगी येत्या 2 दिवसामध्ये दूर करण्याचं काम केलं जाईल। हे तुम्ही म्हणताय, पण गेल्या 2 दिवसांपासून ज्यांच्यावरती ते आरोप करतायत किंवा त्याचे स्पष्ट संकेत देत आहेत ते अजित पवार आम्हालाही कुठे दिसत नाहीयेत, सर्वसामान्य माणसालाही दिसत नाहीयेत। नेमके आहेत कुठे अजितदादा? अजितदादा नागपूरमध्येच आहेत, ते उद्या आपल्याला विधान सभागृहामध्ये दिसतील। अजितदादा ते त्यांचं काम करत आहेत, फक्त माध्यमाच्या समोर आले नाहीत, ह्याचा अर्थ दिसले नाहीत, नॉट रिचेबल झाले असं म्हणायचं नाही। अजितदादा स्वतः नागपूरमध्ये राहून इथे सर्व काम पाहतायत, बघतायत आणि माध्यमाच्या समोर येऊन गैरसमज दूर करायचं ही प्रक्रिया नाही आहे। ते भुजबळ साहेबांशी संवाद साधून त्यांच्या मनामध्ये जे काही गैरसमज झालेत ते गैरसमज अजितदादा दूर करतील। अजितदादा आपल्याला उद्या विधिमंडळामध्ये दिसतील। सुषमाताई, महाविकास आघाडीच्या संबंधात जर तुमच्याशी असं काही घडलं असतं तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं भाग पडलं असतं, पण आता या महायुतीत होत आहे, भाजपमध्ये नाराज आहेत मंडळी, शिवसेनेत म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत नाराज आहेत मंडळी आणि इथे तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामधले सगळ्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत। त्याची कारणं देत आहेत सूरज चव्हाण, तुम्हाला पटतायत? आता ती काय आहे, सूरज चव्हाणांची पण त्यांच्याही काही मर्यादा आहेत, त्यांच्याही काही अडचणी आहेत आणि त्या प्रत्येक पक्षातल्या प्रवक्त्यांच्या असतात की पक्षाच्या प्रवक्त्याला एक लाईन चालवायची असते आणि ती लाईन तो पुढे घेऊन चालत असतो, त्यानुसार ते लाईन मांडतायत। सो मला काही त्याच्यावर फार टिप्पणी करायची नाहीये, पण जेव्हा आपण नाराज लोकांची चर्चा करतो त्यावेळेला मला असं वाटतं की महाराष्ट्रातले पहिले नाराज कोण, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठी नाराजी किंवा नाराजीचा शुभारंभ कुठून झाला तर तो सन्मान्य एकनाथ शिंदेजींपासून झाला। एकनाथ शिंदेचं नाराज होणं, त्यांचं अगदी त्यांच्या गावी तिकडे तापोळ्याला दर्याला निघून जाणं, मग त्यांना ताप येणं, एरवी लोकांना ताप किंवा आजार असला तर लोक शहराकडे जातात, परंतु त्यांनी गावाकडे जाणं, पुन्हा ते मुंबईत आल्यावर त्यांनी अलगावतावादाचं धोरण स्वीकारणं, किंवा फडणवीस आणि अजितदादा हे दोघेही जेव्हा मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीला रवाना होतात नेमके त्याच वेळेला त्यांनी मात्र तिकडे जाणं टाळणं, ही सगळी नाराजांची जी मांदियाळी आहे त्याची सुरुवात एकनाथ शिंदेपासून होते। आता राहिला प्रश्न की मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना काही द्यावं का आणि त्याच्यात ते कुणाला द्यावं। मला वाटतं हा सत्ताधाऱ्यांचा कम्प्लिटली
त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं. त्यामुळे ते त्यांनी ठरवावं. मला म्हणजे काय म्हणता येईल त्याला, आम्ही इतर पक्षातले म्हणून आम्हाला त्याच्यात बोलण्यामध्ये काही स्वारस्य असण्याचं कारण नाही. विशेषतः तरीही मी एक आनंदी आहे एका माणसाला मंत्रीपद मिळाल्याचं, ते म्हणजे भरत गोगावलेंना. कारण भरत गोगावले बिचारे कोट शिवून बरेच काळ वाट बघत होते, त्यामुळे त्यांना मिळालं याचा निश्चित मला आनंद आहे. मला वाईट कुणाला मिळाल्याचं वाटतंय तर मला असं वाटतं की त्यामध्ये नितेश राणे किंवा ज्या पद्धतीने संजय शिरसाट सारख्या वाचाळ लोकांना दिलं गेलं, कदाचित मंत्रालयामध्ये शिवीगाळ मंत्रालय नव्याने स्थापित करायचं असावं आणि म्हणून या लोकांना दिलं असेल असं वाटतं. कुणाला मिळायला हवं होतं, हु आर द डिझर्विंग कॅन्डिडेट असं जर म्हणाल तर मला असं वाटतं की शिंदे गटात मराठवाड्यातलं सगळ्यात ताकदवर नाव, किंबहुना 8 वेळा जे निवडून आले अशा अर्जुन खोतकरांना मिळणं फार अपेक्षित होतं. हे तर संजय आहेत, कुटेंचा हे मोठा हे मुद्दे प्रभाव आपल्याला विदर्भात होता. हे मुद्दे आपल्याला त्यांनाही- नंतर चर्चेत घेता नाही, येईल, पण मी या आपल्या क्षणी मुद्द्याकडे येते. कारण पण काय होतंय भुजबळांना की मिळालं भुजबळ नाही म्हणून तुम्ही साहेबांची दुःखी आहात का? पद्धतीने भुजबळ साहेबांपर्यंतच यायचंय, पण एकटे भुजबळांना नाराज म्हणून तोफेच्या तोंडी देणं योग्य नाही. तर ही सगळी नाराजांची मांदियाळी कृपया समजून घ्या. पडळकरांना फक्त आणि फक्त पवारांच्या संबंधाने असंतोष पेरण्याचं काम दिलं होतं, ते त्यांनी चोख पार पाडलं. पण ते पडळकर आता अडगळीत पडले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पडळकरांना भाजपने वापरून घेतलं. पण या कुणावरच बोलायचा मला काही फार स्वारस्य नाही, कारण तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. पण भुजबळ साहेब हे फक्त पक्षापुरते मर्यादित नाही. भुजबळ साहेबांना जसा राजकीय एक ओळख आहे तशी त्यांची चळवळीतली एक ओळख आहे. त्यामुळे जेव्हा प्रश्न भुजबळ साहेबांचा येतो तेव्हा चळवळीतले म्हणून निश्चितपणे त्यांच्यावर व्यक्त व्हावं लागेल. भुजबळ साहेबांना मला असं वाटतं की मराठा ओबीसी वादाचे ते फार मोठे बळी गेलेले आहेत. भुजबळ साहेब हे सन्मान्य दादांच्या पक्षातले मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट आहेत. ज्या भुजबळ साहेबांच्या आपण काही क्लिप काही तांत्रिक कारणांमुळे आपला सांगत आहात त्यांच्याबद्दल बोलताना, किंवा पवार साहेब मला विश्वासात घ्यायचे, हेच भुजबळ साहेब दादांचा पक्ष सांगत असताना आणि दादांची खिंड लढवत असताना बीडमध्ये सांगत होते की पवारांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणून आम्ही दादांच्या सोबत आलो. आणि दादांनी जर अशा पद्धतीने जर केलं तर मग भुजबळांनी कुणाकडे बघायचं. मला वाटतं ओबीसीचा एक मोठा चेहरा किंबहुना ओबीसी समुदाय यामुळे खूप मोठी शक्यता आहे. आणि सुषमाताई, आपला काहीतरी तांत्रिक संपर्क तुटतोय. मी तुमचा मुद्दा घेऊन सूरज चव्हाणांकडे जातो. सूरजजी, हा मुद्दा जो सुषमाताईंनी मांडलाय अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की ओबीसी समाजाचा रोष याच्यामुळे खूप मोठा निर्माण झाला आणि त्याचा फटका मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसला बारामतीत, म्हणजे अजित पवारांच्या बारामतीत तिकडे निदर्शन होत आहेत. तर हा जो मुद्दा आहे की छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं ओबीसी समाजाचा जो रोष निर्माण झालाय त्याला कसं तुम्ही टॅकल करणार? खरं पाहिलं तर आता सुषमाताई बोलत होत्या, भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. ओबीसीची चळवळ त्यांनी चालू ठेवली आणि ओबीसीचे नेते म्हणून त्यांची देशभरामध्ये ओळख आहे, हे आम्ही मान्य करतो. भुजबळ साहेबांनी शिवसेना का सोडली तर मंडल आयोग ज्यावेळेस लागू झालं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे साहेबांनी विरोध केला होता, म्हणून त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यांनी राष्ट्रवादी जॉईन केली. त्याच्यानंतर भुजबळ साहेबांनी सत्तेत असो या विरोधात असो ज्या ज्यावेळी ओबीसी समाजावरती अन्याय झाला त्यावेळी त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला. परंतु आत्ता भुजबळ साहेबासाठी एक वेगळी जबाबदारी पक्षाकडनं त्यांना देण्यात येणार आहे. आणि तुम्ही जे म्हणता ओबीसी समाजावरती अन्याय झाला तर आमचं तुम्ही मंत्रिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ज्या लोकांना जबाबदारी मंत्री म्हणून देण्यात आलेले त्याच्यामध्ये 4 मंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत. तर त्याच्यामुळं असं कुठेही ओबीसी समाजाला अन्याय करण्याचा हेतू किंवा अन्याय करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची हेतू नव्हता. अजितदादानं मंत्रिमंडळ बनवत असताना सर्वसमावेशक मंत्रिमंडळ, त्यामध्ये सर्व समाज घटकाला न्याय देण्याचं काम हे अजितदादांनी मंत्रिमंडळ बनवत असताना केलेलं आहे. ओबीसी समाजाला कुठेही अंतर पडू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. पण भुजबळ साहेबाचा अनुभव, भुजबळ साहेबांचे योगदान हे बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी एक वेगळी जबाबदारी पक्षाकडनं देण्यात येणार आहे. आज जी काही वाद निर्माण झालेला, आज जी काही त्यांची नाराजगी आपल्या समोर दिसते ही फक्त आणि फक्त गैरसमजातून निर्माण झालेल्या नाराजगी आहे. मला विश्वास आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये
भुजबळ साहेब हे स्वतः ते ह्या सर्व गोष्टी माध्यमासमोर येऊन मांडतील आणि त्यांची नाराजी दूर होईल. सुषमाताईंकडे जायच्या आधी तुम्ही म्हणताय की त्यांच्यावर एक नवी जबाबदारी येईल. भाजपचेच आमदार आशिष देशमुख यांनी सांगितलंय की भुजबळांना कदाचित राज्यपाल करणार आहेत. काय भुजबळांविषयी तुमच्या राष्ट्रवादीच्या डोक्यामध्ये विचार? त्यांना राज्यपाल करणार आहात का मंत्रिमंडळात एखादी जागा नवीन आणखी क्रिएट होणार आहे का प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते? नाही, नक्की आता मी आपल्यासमोर ह्या गोष्टी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यांनी माध्यमासमोर मांडायच्या नसतात. याबद्दल वरिष्ठ पातळीवरती चर्चा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा असतील, प्रांताध्यक्ष तटकरे साहेब असतील, हे ज्येष्ठ मंडळी आपल्याला त्यांचा सन्मान राखत ती भुजबळ साहेबाची नवीन जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणाऱ्या काळामध्ये जाहीर करतील. सुषमाताई, आपण मगाशी छगन भुजबळांना ऐकलं, कदाचित तुमच्यापर्यंत आलं नसेल तर छगन भुजबळांचं असं म्हणणं आहे की या पक्षाचा निर्णय केवळ 3च माणसं घेतात, आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. गेली 40 वर्ष मी राजकारणात आहे आणि 40 वर्ष राजकारणात राहून देखील जर ही वागणूक मिळत असेल आणि खास करून त्याला का जाणवत असेल की शरद पवारांना सोडून नुकतेच ते पुन्हा इथे अजित पवारांच्या पक्षात आलेत आणि तिथं त्यांना अशी वागणूक मिळते. ही वागणूक एक राजकीय निरीक्षक किंवा एक राजकीय नेता म्हणून तुम्ही कशी पाहता या त्यांच्या तक्रारीकडे? मी निरीक्षक वगैरे नाही, पण जेव्हा राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून आपण सगळं पॉलिटिकल बिहेवियरलिझम बघतो, ज्याला राजकीय वर्तनवाद असतो म्हणतो किंवा वर्तन व्यवहार म्हणतो, तेव्हा या भुजबळ साहेबांच्या आरोपात निश्चित तथ्य असतं. मी म्हटलं की सूरज चव्हाणांच्या काही मर्यादा आहेत, प्रवक्ता म्हणून त्या आमच्याही मर्यादा असतात, पण ही गोष्ट तितकीच सत्य आहे की पक्षामध्ये निर्णय फक्त तटकरेच घेतात का, पटेलच घेतात का, या संबंधाने मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की एक व्यक्ती एक पद हा मुद्दा घेऊन रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकरांच्या बद्दल बोलत असताना हे अधोरेखित केलं होतं की पक्षातले सगळे निर्णय तटकरेच घेणार का आणि महिला आघाडीच्या नेमणुका सुद्धा तटकरेच ठरवणार का. त्यामुळे सुनील तटकरेजींच्या ज्या काही निर्णय घेण्याची जी पद्धत आहे यावर निश्चितपणे आक्षेप एकट्या भुजबळ साहेबांचे नाहीत, तर ते याच्या आधी रुपाली ठोंबरेंचे आक्षेप आहेत, त्याच्याही पेक्षा अनेक वेगवेगळ्या लोकांचे आक्षेप आहेत. राहिला प्रश्न की भुजबळ साहेबांना मोठी जबाबदारी देणार, त्यांच्या उंचीची जबाबदारी देणार, मग याचा हा अर्थ काढावा का की राज्यातले जी मंत्रिपद आहे, जी कॅबिनेट मंत्रिपद आहेत, राज्यातलं जे मंत्रिमंडळ आहे ते कमी उंचीचं आहे, म्हणजे अजितदादा हे कमी उंचीच्या ठिकाणी आहेत आणि अजितदादांपेक्षा एका जास्त उंचीचं पद भुजबळ साहेबांना दिलं जाणार आहे का. आपण राज्यपाल पदाबद्दल बोलत आहात, पण राज्यपाल हे दादा कसे काय ठरवू शकतील बरं? कारण राज्यपालांच्या नेमणुका या केंद्र सरकारच्या अधीन असतात, किंबहुना पंतप्रधान सुचवतात आणि मग राष्ट्रपती त्याची नेमणूक करत असतात. आणि मला वाटतं की केंद्रातलं सरकार हे विशेषतः भाजपचं आहे, त्यामुळे भाजपचे लोक हे भुजबळ साहेबांना राज्यपाल का करतील. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे याच्यातला की त्यांना आम्ही राज्यसभेवर जाऊ. मला वाटतं की जेव्हा सन्माननीय सुनेत्रा वहिनींना राज्यसभेचा उमेदवार करायचं ठरलं होतं तेव्हाच भुजबळ साहेबांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. मग जर त्यांना राज्यसभेवर पाठवायचंच होतं तर मग आता त्यांना विधानसभेचा खर्च का करायला लावला. आता विधानसभेला त्यांना निवडून आले आणि तुम्ही जर त्यांना राज्यसभेला पाठवणार असाल तर मग विधानसभेची जागा रिक्त होईल, ती निष्कारण त्या लोकांना मतं का द्यायला लावली. मग आधीच तिथे एका उमेदवाराची तुम्ही वर्णी लावायची होती, तशी त्या जागेसाठी फार मोठी चुरस होती. समीर भुजबळ तिथे फार म्हणजे अक्षरशः त्यांना बंडखोरी वगैरे करावी लागलेली होती. हा सगळ्या गोष्टी का बरं विचारात घेतल्या गेल्या. आणि मला वाटतं म्हणूनच छगन भुजबळांनी एक मुद्दा मांडलाय की मला काय तुमच्या हातातलं खेळणं समजता का, उठ म्हटलं की उठ आणि बस म्हटलं की बस. मला वाटतं सूरजजी आपल्याला काहीतरी उत्तर द्यायचं होतं. आणि सुषमाताई मगाशी बोलत होत्या एकाधिकार निर्णयावरती. मला मी थोडं मागच्या हिस्ट्रीमध्ये गेलो. सुषमाताई ज्यावेळेस शिंदेसाहेब वेगळी भूमिका घेतली आणि त्याने म्हणजे शिवसेनेमधून बाहेर निघून वेगळी शिवसेना किंवा वेगळी भूमिका घेतली, त्यावेळेस हेच अनेक नेत्यांनी उद्धव साहेबाच्या एकाधिकारशाहीवरती बोलले होते. पक्षाचे प्रमुख असल्याच्या नंतर पक्षप्रमुख म्हणून ते निर्णय घेत असतात. ते काही लोकांना आवडतात, काही लोकांना आवडत नाहीत. त्याच्यामुळं ते एकाधिकारशाही म्हणता येत नाही, कारण ते पक्षाचे त्यावेळी प्रमुख असतात.
त्याच्यामुळं ते निर्णय घेतात. परंतु काही लोक जाणीवपूर्वक त्याला एकाधिकारशाही किंवा त्यांना आवडलं नसल्यामुळं त्यांना आरोप करणं ही एकाची एक सवय बनलेली असते. त्याच्यामुळं मी त्या खोलात जाणार नाही. हे सर्व पक्षामध्ये होतं, एवढंच मला सांगायचं होतं. बरोबर आहे, तुमचा परंतु मुद्दा भुजबळ समजला. साहेबाच्या बाबतीत सुषमाताई, जाता जाता देशमुख फक्त जे काय एकच म्हणाले, प्रश्न त्यांचं तुम्हाला. व्यक्तिगत उद्धवजी म्हणालेत की मला सहानुभूती आहे भुजबळांबद्दल, कधी कधी भुजबळ आमच्या संपर्कात असतात. अगदी थोडक्यात उत्तर द्या, भुजबळ संपर्कात असतात? एकाधिकारशाहीच्या संबंधाने बोललं पाहिजे. शिवसेनेची जी पक्षरचना आहे, प्रत्येक पक्षाचं एक टेक्स्चर असतं. ती निश्चितपणे एक केडर बेस्ड पार्टी आहे. इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट, का म्हणून विचारायचं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं जे टेक्स्चर आहे ते फार वेगळं टेक्स्चर आहे, ते चालत नाही. हा एक भाग. दुसरं असं की उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख नाहीत. सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे कधी कधी अजितदादांचे निर्णय सुद्धा जर सुनील तटकरे फिरवत असतील तर निश्चितपणे त्यावरती ते अपेक्षा वगैरे लोक बोलू शकतात. आता राहिला प्रश्न भुजबळ साहेब आमच्याकडे ही पक्ष संघटनेतली लोकशाही आहे, आमच्याकडे एकाधिकारशाही नाही. आमच्या पक्षामध्ये लोकशाही चालते. आमच्या पक्षामध्ये एखाद्याला पद दिलं तर त्याला अधिकार दिले जातात. आमच्या पक्षामध्ये लोकशाही चालते, एकाधिकारशाही चालत नाही. आमचं तुम्ही जरी केडर बेस असला, तुम्हाला जरी आदेश असले तर आमच्याकडे पक्षाचा आदेश असतो. परंतु पक्षाचा आदेश हा मुद्दा दोघांचाही समजला मला. दोघांचाही वाद प्रतिवाद होत राहील. सुषमाताई, जाता जाता सांगा की भुजबळ संपर्कात आहेत का? नाही, भुजबळ साहेबांशी माझं नेहमी बोलणं होतं, अनेक नेत्यांचं बोलणं होत असेल. आजही दिवसभरात मी भुजबळ साहेबांना बोलले होते. खरं तर मला त्यांना परवा दिवशीच विस्तार झाला तेव्हाच बोलायचं होतं, परंतु तेव्हा ते काही बोलण्याच्या फार मनस्थितीत नव्हते आणि माझा त्यांचा कॉन्टॅक्टही होत नव्हता. त्यामुळे आज मी निश्चित त्यांच्याशी बोलले, त्यांच्या तब्येतीबद्दल बोलले, चौकशी केली. मी त्यांना म्हटलं, सर राज्यसभेची संधी आहे. तेव्हाही ते मला बोलताना त्यांचा साधारणतः असाच सूर होता की मग आपण विधानसभेत का बरं पैसे खर्च केले, मग विनाकारण एक जागा अडवून का बरं ठेवली, पण आता ते आमच्यासोबत येणार का किंवा आमच्याशी संपर्क आहे का. तर मला असं वाटतं की मी फार लहान कार्यकर्ता आहे, त्यावरती मी अजिबात भाष्य करू शकत नाही. निश्चितपणे सन्मान्य पक्षप्रमुखांचं आणि त्यांचा जो संपर्क आहे त्या संपर्कात काही ठरलंय का किंवा ठरलं नाही का किंवा तसं काही भविष्यात ठरणार आहे का, तर यावरची जी काही अधिकृत टिप्पणी आहे ती पक्षप्रमुखांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी करायला हवी. आणि आमची त्याच्यावर नजर राहील. पण तुर्तास तरी आपण दोघं या झिरो ओव्हरच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार. वळूयात पुढच्या बातमीकडे. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे आजच्या प्रतिक्रियांकडे. आम्ही पोस्ट केलेल्या, सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या प्रश्नावर आपण सगळ्यांनी अगदी शेकडोच्या संख्येनं प्रतिक्रिया दिल्यात. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपल्याला पाहिजेत आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आणि पहिल्यांदा पाहूया आजचा प्रश्न काय होता. आजचा प्रश्न होता, जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडण्याचे स्पष्ट संकेत दिलेत, असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. प्रतिक्रिया पाहतोय. स्वप्नील परखड म्हणतायत, एक्सवर राजकारण म्हणजे सत्ताकारण आणि आज पक्षनिष्ठ आणि वरिष्ठांचा सन्मान हे फक्त शब्द म्हणून उरले. युट्यूबवर सचिन कारंडे म्हणतात, आधी तिकीट मिळवण्यासाठी रडायचे आणि जिंकून आले तर मंत्री बनण्यासाठी रडायचे. हे राजकारणी नक्की कोणासाठी असतात? जनतेसाठी की स्वतःचा फायदा करण्यासाठी? फेसबुकवर विवेक खैरनार म्हणतात, आमदार झाल्यानंतर प्रत्येकाकडून बॉन्डवर लिहून घेतलं पाहिजे की जरी मला मंत्रीपद मिळालं नाही तरी मी नाराज होणार नाही. इंस्टाग्रामवर मच्छिंद्र वैराळ म्हणतायत, कुणी कुठे जाणार नाही, नाटक कंपनी ही सगळी. मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांमधून एक गोष्ट समजते की राजकारणातल्या प्रत्येक गोष्टीकडे सर्वसामान्य माणूस, मतदार हा कशा पद्धतीने बघत असतो. या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे पोल सेंटरवर कौल पाहण्याची. आपला प्रश्न आधी पाहूया. जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले, तसं वाटतं का? एकूण मतं युट्यूबवर आली 50,000. होय असं म्हणतायत 81% प्रेक्षक आणि 19% म्हणतायत नाही. एक्सवरचा कौल आपण पाहतोय. 64% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 36% प्रेक्षक म्हणतायत नाही.
इंस्टाग्रामवर 85% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 15% म्हणतायत नाही. मंडळी, छगन भुजबळ यांच्या नशिबात यापुढच्या काळात नेमका कोणता योग आहे याची कल्पना नाही, पण भुजबळांचा एखाद्या राज्याच्या राज्यपाल पदासाठी विचार होऊ शकतो असा दावा भाजप आमदार आशिष देशमुखांनी केलाय. मंडळी, राजकारण किती निष्ठुर असतं याचं बोलकं उदाहरण म्हणजे छगन भुजबळ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही म्हणून छगन भुजबळांची आज चिडचिड झाल्याचं पाहायला मिळतंय. पण भुजबळ हे त्यांच्या मूळ पक्षात म्हणजे शिवसेनेत राहिले असते तर 1995 किंवा 1999 साली ते मुख्यमंत्रीही झाले असते. पण भुजबळांच्या त्यावेळच्या चिडचिडीने ती भाग्यरेषा 1995 साली मनोहर जोशी आणि 1999 साली नारायण राणेंच्या हातावर उमटली. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या नात्यानं आता नाशिक आणि येवल्यातल्या राजकारणात स्थिरावलेले छगन भुजबळ हे एका जमान्यात शिवसेना आणि मुंबईच्या राजकारणातलं मोठं नाव होतं. 1985 आणि 1990 साली ते 2 वेळा शिवसेनेनं त्यांना मुंबईचं महापौर बनवलं. त्या दरम्यान मुंबईतल्या माझगाव मतदारसंघातून 1985 साली ते विधानसभेवर निवडून आलेले शिवसेनेचे एकटेच आमदार होते. मग 1990 साली हिंदुत्वाच्या पहिल्या लाटेत ते माझगावमधून विधानसभेवर पुन्हा निवडून आले. पण विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत मनोहर जोशींची सरशी झाली आणि शिवसेनेतल्या राजकारणात अन्याय झाल्याचा दावा करत पुन्हा भुजबळांनी 1991 साली मोठं बंड केलं होतं. त्यांनी शिवसेनेतल्या आपल्या समर्थक आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी नागपूर अधिवेशनातच भुजबळांनी काँग्रेसकडून मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण 1995 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळच्या तरुण शिवसैनिकांना म्हणजे बाळा नांदगावकरांनी भुजबळांना त्यांच्याच माझगावमध्ये सपशेल चीत केलं होतं. त्याच निवडणुकीत राज्यात पहिल्यांदाच आपल्याला महायुती सरकार आल्याचं पाहायला मिळालं. आणि यातून आजच्या आणि उद्याच्या राजकारण्यांनी काय धडा घ्यायचा ते आम्ही आत्ता सांगणार नाही, पण राजकारणातही संयम फार महत्त्वाचा असतो. कधी कोणत्या पक्षाचे किंवा राजकीय नेत्याचे दिवस पालटतात याचा नेम नसतो.